नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा मला आता हे ना हे दोघं जण आहेत ना, शांत बसा. आता माझा ब्लॉग मी सुरू करतेय, त्यामुळे शांत राहा. ऍक्च्युली काय होतं, तुम्ही बोल म्हणजे 11 वाजलेला चोरी पकडी. ऍक्च्युली काय होतं, सकाळचे आवरलेलं असतं, पण मी ना व्हिडिओ घ्यायची विसरते कधी कधी. त्यामुळे मी काय करते, कधी कधी 8 वाजलेले असतात तर मी सांगते 7 वाजलेले आहेत, असं होतं कधी कधी. हे कधीतरी होतं ज्यावेळेस म्हणजे मी विसरते, अरे यार व्लॉगिंगची म्हणजे बाकी सगळे व्लॉग घेते, पण स्टार्ट जे करायचं असतं, वेलकम करते जे तुमचं स्टार्टिंगला व्हिडिओ, तो विसरून जाते. त्याच्यामुळं मग सांगायला नको का लवकर उठल्यानंतर हे उगाचच काय यांना ते हे तर काही करत नाही, उगाचच नुसतं मागून बोलायचं यांचं काम आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मी तरी आवरलेला आहे आणि फ्रेश झालेली आहे मग कधी सकाळपासून. आणि हे दोघं जण अजून फ्रेश नाही झालेले, मला त्यांच्या मागं लावलं, अरे फ्रेश व्हा फ्रेश व्हा. पण ह्यांचं सकाळपासून ते डिझायनिंगचंच काम चाललेलं आहे, प्रिंटरशी खेळत बसलेले आहेत. प्रिंटर खोलतोय, प्रिंटर मधनं गोळ्या बिळ्या निघतात. ऍक्च्युली ते प्रिंटिंगचं काम चाललंय. जे ब्रॉच आपण बनवतो ना इथे लावायचे आजी आजोबा वगैरे, तसले ते ब्रॉच बनवायचं काम चाललंय. तर आम्ही ते डिझाईन बनवून ठेवली आहे, पण त्याचे प्रिंटआउट्स काढायचे आणि प्रिंट्स काढले की मग त्याला छान सजावट करायची. आम्ही स्वतःच घरी बनवते सगळ्या गोष्टी, किंवा अजून बाकी काय असणार आहे, रुखवत असणार आहे तर रुखवताच्या पण गोष्टी सगळ्या आम्ही घरीच बनवणार आहे. तर असं सगळं हँडमेड असणार आहे आणि त्याच्यात मेहनत खूप असणार आहे, कारण हे सकाळपासून झालं डिझाईन करतात, वेगवेगळ्या डिझाईन ट्राय करतात, कसं दिसतंय काय नाही. आणि ती एक मजा असते त्याच्यामध्ये करण्यामध्ये, आणि त्यांनाही मजा येते खूप जास्त. मस्तपैकी मी बनवले आहेत पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि आता मी पोह्यांसोबत खाणार आहे सांबर. काल रात्री म्हणजे मागचा ब्लॉग बघितला असेल, डोसा असेल, सांबर बनवलं होतं, चटणी बनवली होती, ते उरलं तर म्हटलं आता मस्तपैकी मला सांबर पोहे आवडतात, तर चहा आणि पोहे आणि त्यात सांबर मस्त नाश्ता होणार आहे. आणि इकडे हे दोघं तसंच असतील नाश्ता करतायत. तर इथे राहुलचं आणि सानिकाचं लॅपटॉपवर खूप महत्त्वाचं काम चालू आहे, डिझायनिंगचं. डिझायनिंग चालू आहे काही गोष्टींची, हे तुम्हाला लवकरच कळेल. तर ते दोघं मिळून हे काम करतायत. हे काम ह्या दोघांकडे दिलेलं आहे, कारण मला लॅपटॉप बघायला अजिबात आवडत नाही. आणि हे डिझायनिंगचं काम यांचं चाललेलं आहे. आणि माझं इथं ऑफिसचं काम आता मला सुरू करायचंय. मग तुम्ही मजा करताय, उलट मी तुम्हाला छान नॉलेज देते. आमच्या नव्हतंच बाबा इतके दिवस नॉलेज. नाही, मी त्यांचं एनहान्स करते, स्किल एनहान्सिंगचं काम माझं चालू आहे. म्हणजे त्यांना मोटिवेट करते. मोटिवेट करणं किती महत्वाचं असतं आयुष्यामध्ये. त्यांचं जर हे ब्रॉच वगैरे किती छान सक्सेसफुल झाले तर ते दोघं जण पुढे जाऊन बिझनेस काढू शकतात. प्रिंटर बिझनेस काढू शकतात, काही गोष्टी करू शकतात ना. म्हणजे मी हळूहळू त्यांना मोटिवेट करायचे, डिमोटिवेट नाही करते ना. किती महत्वाचं का. बरं ते सगळं जाऊ द्या. सगळ्यात महत्वाचं लक्ष सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर ते करा, ब्लॉग कंटिन्यू करा. सकाळी मस्त नाश्ता झालेला आहे पोटभर. आणि इकडे आता लॉगिंगचं काम आहे, म्हणजे लॉगिंगचं काम म्हणजे मीटिंग आहे आता 11 वाजता, तर त्याच्यासाठी बसले. आणि ती मीटिंग झाल्यानंतर गरमागरम चपात्या भाजी खायची आहे मस्तपैकी. चला ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली आमचं डिझाईन सक्सेस होत आहे. बंद पडलेल्या प्रिंटर बंद आम्ही सगळं चालू करून एवढं कुठं नाही गेलं. करायला जो की 1 वर्ष झालं बंद होता प्रिंटर. 1 वर्ष बंद असलेला प्रिंटर त्यांनी सुरू केलेला आहे. फायनली प्रिंट होते विदाऊट 1 रुपया एक्स्ट्रा न खर्च करता. 1 रुपया सुद्धा लागला नाही त्याला नीट करायला. फक्त खोलपेटी करावं लागली, त्याची 1000 रुपये देणार ती मला. बट छोटे झाले वाटते थोडेसे ब्रश, पण परफेक्ट आले बघा. काय वाटतं रे. फायनली दाखव जीजी द मेहनत. आणि इकडे दाखव. आणि मोटिवेट करायचं काम मी केलं, त्यामुळे
ऍक्च्युली सकाळपासून काम करतोय आम्ही. द मोटिवेटर, जर मोटिवेट केला मोटिवेटर मोटिवेटर मोटिवेट करायचं काम. मोटिवेट अरे मी मोटिवेट करते म्हणून गोष्टी सगळ्या शक्य होतात. मी मोटिवेट केलं नसतं तर कोणत्याच गोष्टी शक्य झाल्या नसतात. माझ्या बोलण्याने खूप काही होऊ शकते हे आज नाही, मला पहिल्यापासून माहिती. तुम्हाला डान्स येत नव्हता पण तुम्ही डान्स करायचे, तुम्हाला व्हिडिओ काढायचा आज मी डान्स येतच नाहीये. पण मी गोष्टी सांगते ज्या करायला लावते त्या करतायत, त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होतात. की त्यांच्या अंगात ते गुण आहेत पण ते आता साईज तीच ठेवायची. बिचारे खूप छान प्रकारे मेहनत घेत आहेत, वेगवेगळे पॅटर्न ट्राय करतायत. तर अशा प्रकारे माझी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. जरी तोंडावर वाटत नसेल एवढी झोप आली होती, सकाळच्या गोळी खाल्ली, मला गोळ्या चेंज झाल्या, त्यांच्या नेमकं इतकं झोप येते मला त्यांनी. आणि मी झोपून गेले लिटरली. आता 1 वाजले, माझी मीटिंग संपली आणि मी त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं पडून घ्या, डोळे जड हे सगळे वाट बघतात माझी उठण्याची. आता मस्त गरमागरम चपात्या करते, जेवण करायचे. आता लई उशीर झालेला आहे, स्वयंपाक पण झालेला आहे सर्व. आणि जेवण करतो त्याच्यानंतर मग मी परत झोपून घेणार आहे आता, कारण मला लिटरली आता काहीच करायची इच्छा नाही आहे. आणि गरम गरम चपात्या म्हणजे फास्ट बरं झालं मग अशी पीठ वगैरे मळून ठेवलं. मी सकाळीच चपात्या करते पण आज म्हटलं की आज एवढं काम नाही तर आपण गरम गरम चपात्या करूया. तर म्हटलं आता 4 वाजलेले आहेत, 6:15 झालेत ॲक्च्युली. आणि मस्त इकडे गरमागरम चहा ठेवलेला आहे, चहा आणि चपाती. म्हणजे मी तर पित नाही चहा, पण मला फक्त डिप करून खायला आवडतं. तर राहुलसाठी सानिकासाठी चहा ठेवलेला आहे. पण म्हटलं कमेंट रीड करूया. तर अंजली हिची कमेंट आहे, छान, काळजी घे पण तुझी. हो नक्कीच मी काळजी घेईल. अरुण यांची कमेंट आहे, वा 1 नंबर, नजर उतरली ताई, कडाकड बोटं मोडले. त्याच्याने एकदा मी पण असंच केलं, आंघोळीचं पाणी तापत होतं पण गॅस तसंच सुरू ठेवला आणि पप्पांनी बघितलं तर खूप ओरडले मला म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी की सगळं काही नीट होणार, जास्त विचार करू नकोस, फक्त काळजी घे स्वतःची, श्री स्वामी समर्थ. तर असे खूप छान छान कमेंट्स आहेत की तू तुझी काळजी घे आणि तब्येत कशी आहे वगैरे अशी छान छान कमेंट आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही माझी खूप काळजी करताय. त्याच्यानंतर व्हेरी नाईस फिश टँक अँड टेस्टी डोसा कट, क्यूट बॉय ध्रुव, मम्मीची कमेंट आहे, थँक्यू मम्मी. त्याच्यानंतर एक्सेल ट्युटोरियल म्हणून काहीतरी आहे, त्यांचं नाव नाही माहिती, खूप छान. दीदी नितीन यांची कमेंट आहे, खूप छान ब्लॉग ती, आमच्याकडे पण खूप गरमी आहे. त्याच्यानंतर चैत्रादी यांची पण कमेंट असते की काळजी घे, छान असतात ब्लॉग म्हणून. संध्याची पण संध्या साळुंके यांची पण कमेंट आहे, काळजी घे की तू. तर खूप जणांचे कमेंट्स म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये आहे की काळजी घे. ह्याच्यावरनं मला असं कळतं की तुम्ही माझी खूप काळजी करताय, मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे मला ब्लॉग बनवायला अजून उत्साह येतो आणि खूप छान वाटतं आहे. आणि ह्या सगळ्या झाल्या गुड कमेंट्स. आणि त्याच्यात एखादी गोष्ट असते, 100पैकी 1 माणूस असतो जो बॅड कमेंट करत असतो. त्यात आहे निकिता खेत्रे म्हणून. तर मी असे इग्नोर मारत होते, कमेंट रिमूव्ह करत होते, पण तिची प्रत्येक ह्याच्यावर काही ना काही कमेंट येत होती की असेल तुझं बेबी शॉवर, की असेल काय नाही का, चपाती फुगत नाही तरी चपाती चांगली स्वतःचं कौतुक करते आणि लय मेकअप केला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे माझी स्किन खूप नॅचरल आहे, गोरी आहे मी आणि मला मेकअपची गरज नाही. मला स्वतःला इतका मेकअप करायला आवडत नाही. मी जेवढं नॅचरल राहायचा प्रयत्न करते नॅचरल राहते आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना माहिती आहे आणि सबस्क्रायबर्सला पण माहिती आहे. त्या कमेंट्सला मी स्वतः रिप्लाय नाही दिलं पण माझ्या सबस्क्रायबरनी स्वतः कमेंटला रिप्लाय दिले. त्यामुळे मला खूप हसू आलं की मी इग्नोर मारते पण माझ्या सबस्क्रायबर्सची जी चांगली फॅमिली आहे माझी पूर्ण, ज्यांना मी आवडते त्यांनी माझ्या पाठीमागं ते माझी काळजी करत आहेत, ते रिप्लाय देत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती बॅड कमेंट्स म्हणजे सगळ्यात चांगल्याच येतात मला, पण ही निकिता जी आहे तिने मला बॅड कमेंट केली तर मी इग्नोर मारायचा प्रयत्न करते. पण तुम्ही जर परत तेच टाकत असेल तर इग्नोर करा, ब्लॉग स्किप करा, सिम्पल गोष्ट आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला मी आवडते म्हणून तुम्ही मुद्दामून माझा ब्लॉग बघताय आणि मुद्दामून तुम्ही बॅड कमेंट टाकताय तर ते दाखवू नका. मला त्याने काही फरक पडणार नाही कारण माझी फॅमिली खूप मोठी आहे.
आणि असं म्हणतात ना की आपण जर एक पायरी चढत असो, म्हणजे आपण यशाकडे जात असेल ना, तर नक्कीच तुम्हाला बॅड कमेंट म्हणजे नाही का कुणी ना कुणी पाय खेचायचं बघणं. तशीच गंमत आहे. मे बी तिला असं वाटत असेल ती करू शकत नाही, मग ही करते तर ही एवढ्या सगळ्या गोष्टी करते. तुम्हालाही माहिती आहे मी जॉब करते आहे, व्हिडिओज सोशल मीडियावर रोजचे रोज ब्लॉग टाकते आहे. आता सध्या माझी तब्येत पण म्हणजे तब्येतीची पण मला जास्त काळजी घ्यायची आहे, कारण मी प्रेग्नेंट आहे हेही तुम्हाला माहिती. तरी या सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करते आहे म्हणजे. आणि त्याच्यात घरातले पण कामं असतात, मला घरातली पण सर्व कामं करते. त्याच्यावर तुम्हाला कळतच असेल की मी किती मोटिवेट होऊन सगळ्या गोष्टी करते आहे. आणि मला ह्या कामामध्ये खूप एन्जॉयमेंट भेटतो. तर मला चांगल्या गोष्टी जे चांगले बोलतात मी ते चांगलंच घेते, वाईट घेत नाही कधी. त्यामुळं मला फरक पडत नाही आणि मी अशीच पुढे जात राहणार कितीही काही झालं तरी. आणि हो, आता छान छान कमेंट्स करायचे सगळ्यांनी या ब्लॉगला सुद्धा. तर मी इथून पुढे आता कमेंट्स रीड करत जाणार आहे. ज्यांची सगळ्यात छान कमेंट्स असेल तर त्यांची मी रीड करत जाणार, त्यांचं नाव घेणार आहे. कारण मध्यंतरी मी घेत होते पण नंतर विसरून म्हणजे जास्त ब्लॉग्स आले नाही आपले. आणि आता येत आहेत डेली ब्लॉग्स, तर मी नक्कीच कमेंट्स रीड करणार आहे. आणि एवढं सांगायचं होतं, असेच छान छान कमेंट करत राहा. आणि मला फार छान वाटतं, मी सगळे कमेंट्स वाचते. आजकाल तर मी सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देखील देते, कारण तुम्ही तुमचा स्वतःचा इतका वेळ माझ्यासाठी देत आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघताय, तुम्ही मला मोटिवेट करतायत आणि इतकं छान कमेंट करताय आणि माझी काळजी करतायत. त्यात मला खूप आनंद भेटतो आणि मला खूप छान वाटतं तुम्ही माझी इतकी काळजी करताय. तर असंच तुमचं प्रेम, असंच तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. कुणाची मला नजर नको लागायला, तुम्हालाही नजर नको लागायला. आणि सगळं काही छान चाललं आहे ते छानच चालू दे असं मी देवाच्याकडून प्रार्थना करते. आणि चला आता चहा पिऊन घेते. चहा झालेला आहे गरमागरम मस्त त्याची. चला तर गरमागरम चहा, चपाती. सानिका चहा कशी बनवते मी तरी आपला गवती चहा नाही ना, तर गवती चहा असला खूपच छान चहा होतो. लाईट बंद करते. गवती चहा असला ना की खूप सुंदर चहा लागतो. पण आता त्या टेडीला पण सेपरेट खुर्ची दिली, हा टेडी आणि ह्याच्यात त्याच्यावरती सेपरेट झाला. आणि इथे एक आम्ही फोटो फ्रेम काढली, तुम्ही पाहू शकता किती छान आलेली आहे. आता मी ह्याची फ्रेम बनवून त्या भिंतीवर लावणार आहे. तिथं आमची सानू भांडी असते, काम करताना दिसत नाही, त्यावेळेस नेमका व्हिडिओ काढत नसते. आणि तुम्हाला वाटायचं ही पोरगी काही काम करते की नाही. तर छान आमची सानू भांडी घासत आहे. आणि मी इथं बनवते ब्रेड पिझ्झा. तर हा व्हीट ब्रेड आहे, गव्हापासून बनलेला ब्रेड आहे, मैद्याचा नाही आहे. तर आणि कॉर्न आणलेले, टोमॅटो चीज त्याच्यावर किसून टाकणार आहे मस्तपैकी. आणि मग ब्रेड पिझ्झा खाणार आहे. तोपर्यंत साण्याची आमची भांडी पण घासून होतील आणि मग गरमागरम तोपर्यंत मी घेते. तर अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी आहे. चला आता ही आमची मीटिंग चाललेली आहे. मीटिंग चाललेली आहे. या स्वागत आहे तुमचं. कशासाठी आले बाई तुम्ही? कशासाठी आले? एवढं खा आणि जा. प्रत्येक वेळेस काय व्हिडिओ खा. बाय बाय. उद्या या वाटलंच तर मस्त स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आणि इकडे आमचे हे ऑलवेज रेडी असतात. 6:30 वाजले की ह्यांचं एकच हातात दिसतच असेल, टेबल टेनिस. कधी टेबल टेनिस खेळते असं त्यांना वाटतं. चला त्याने लाईट बंद करून टाकली. ती लाईटीला गावावरती कसलं मस्त वावा आहे ती बघा. आम्हाला वारा नको आहे खरंच. घरात गरम होतं आणि बाहेर इथं आल्यानंतर मस्त हवा. असं वाटतं गरम झालं नाही इथे येऊन थांबायचं. मस्त हवा. तुम्ही लय भारी दिसताय इकडून. कबूतर नसते तिकडं. हां तर मग तिथे बास टाकली असते बाल्कनीत. तिकडे काय बाल्कनीमध्ये तिकडं जास्त कबूतर येतात, त्याच्यामुळे काय करता येत नाही.
कबूतर त्यांचा प्रसाद देतात सारखे. तर अशा प्रकारे आम्ही आणि हे चालले त्यांच्या वरती. का तुम्ही तुमच्यावरती आम्हाला नाही अजिबात तुम्हाला. आणि आम्ही दोघी जातोय मैत्रिणीकडं आणि मी चालले माझी वॉकिंग करत मी दिसणार नाही म्हणून. चलो मेरे को भी ले लो. तर आता जातो वरती. पाय फार दुखत आहेत आज माझे. आज लय काम केलं आहे मी 2-3 दिवस झालं. पण जरा पायच का दुखत आहेत काय माहिती कळत नाही. पाय फार दुखत आहेत माझे. वॉकिंग करते. वॉकिंग केलं तर अजूनच जास्त दुखतात. काय करू तुम्हीच सांगा. गाडी आली चला. का होते योगिता असंच म्हणता आणि परत बोलत बसा मागायला. किती आनंद झाला. किती आनंद झाला. ध्रुव बाई पहिल्यांदा कोणतं तरी पोरगा आले त्यांच्या. अरे तेव्हा तू मानला मला चाललं तर कुठं चालला नाही जायचं ना आपल्याला. अगे बाटली हा जा तिच्याकडे आता. गेलं ते डायरेक्ट पलटी मारतोय तो. ते हाय थोडं झोप आहे. बाबाकडे नाही जायचं. आता 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 बाबाकडे जायचं आठवलं काय घ्या. चला चला तिकडून लगेच. बाय सकाळी केलं तर बाय बाय म्हण बाय बाय म्हण. बाय ध्रुव. ध्रुव बाय. बाय बाय कर बाय बाय ध्रुव हे बघ. ध्रुव बाय कर बाय कर बाय कर. चल ए ध्रुव बाय. चल आला आला आता बरोबर आला. नाही नाही. नाही जायचं आम्हाला. नाही जायचं का आज तुला. आज तुला घरी नाही जायचं का. जिजूंपाशीच थांबायचंय का. नाही ओ ते बाळ त्यांच्याकडनं जायचं. चल घरी. हे त्याचे पप्पा बोलून बोलून थकले चल घरी. ते काय त्यांच्याकडे त्यांच्याकडेच राहिले. जायचं नाही बाबाकडे आपल्याला. त्याचे पप्पा म्हणतात आज चल आपण चल. का आमच्या घरी जाऊया. त्याला नाही जायचं आज. झोपा. काय माहिती आज काय मी आलो सोडून. मी येतात सोडून. घरी जायचं. चल चल. सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मस्त जेवण झालेलं आहे आणि आम्ही छान फिरून पण आलो वरती गार्डनला. तर कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कमेंट रीड करणार आहे मी. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. मे बी मी रिॲक्शन ब्लॉग लवकरच टाकेल सॅटर्डे संडेला वगैरे. पण तोपर्यंत डेली ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. बाय बाय.